भरपूर दिवसापासून इच्छा होती केदारनाथ जाण्याची आणि आज तो क्षण आलाच आणि सोबतच केली जाण्याची तयारी. सर्वांना जय श्रीराम. सकाळी सकाळी आम्ही आलो पवनकडे, जिथे की आमचा केदारनाथ जाण्याचा प्लॅन फिक्स झाला. जायच्या आधी म्हटलं पेंडिंग काम पूर्ण करून घेऊ, त्यामुळे आम्ही आलो बॅनर घेण्यासाठी, जे की आम्हाला शॉपच्या वर फिट करायचं होतं. 15 मिनिटाचा हाच विचार करण्यात गेला की हे न्यायचं कसं. त्यानंतर पोट्टे म्हणाले, भाई उचला आणि घेऊन चला, जो होगा वो देखा जाएगा. आणि आपले पोट्टे तर तुम्हाला माहितच आहे, कोणाचा ऐकायचा विषयच नाही. आणि बॅनर एवढं मोठं होतं की ट्रक पण 2 मिनिटं थांबला आणि आपल्याला जुन्या बॅनरच्या जागी लावायचं होतं नवीन बॅनर. पोरांना म्हणलं तुम्ही बॅनर लावायला घ्या, आणि सोबतच सुरू झालेले होते कस्टमर. तेवढा सौरभ आला तो बॉटल घेऊन, जो की आम्हाला प्रश्न पडला याचं करायचं तरी काय. आणि त्याने सांगितलं समजून की त्याच्या मित्राच्या गरजेनुसार बनवायचा होता केक, जो की काही वेळात आम्ही त्याला बनवून दिला. क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आणि हो, हा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि सोबतच चालू होतं बॅनर लावायचं काम. बॅनर लावून झाल्यानंतर मला घ्यायचे होते शूज, जे की आपल्या केदारनाथ ट्रेकिंग साठी कामी. शूज बघता बघता आणि फुकटचं गॅन घेता घेता फायनली आम्हाला एक शूज आवडला आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. कारण की घरी आलेलं होतं आपलं पार्सल, जे की अमेझॉनवरून आपण गिम्बल ऑर्डर केलं. आणि मग काय लगेच पार्सल फोडायला सुरुवात केली. फायनली आपलं भरपूर दिवसापासून इच्छा होती गिम्बल घेण्याची, आणि तीही आता केदारनाथ ट्रिपला कामी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग.